आज मी तुमका कारल्याच्या काचऱ्यांची भाजी दाखवते. आता अतिशय कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. आता कारला कडू असता म्हणून बरीच जण ही भाजी खाण्याचं टाळतात, पण आपल्या शरीरासाठी कडू, गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट हे सगळे जे रस असतात ते आवश्यक असतात आणि म्हणून ही कारल्याची भाजी आपण खाऊय. आता हे जी कारली असत ती मी अशा प्रकारे चपटी करून त्याला हळद आणि मीठ लावून 1 तासभर ठेवले. आता त्याला थोडासा पाणी सुटलं तर आपण ही कारली आता अशी घट्ट पाणी त्याच्यातला पिळून काढायचा आणि इकडे मी तेल ठेवलंच आहे पॅन मध्ये, त्याच्यात ते टाकायचे आणि तळून घ्यायचे. आता ही कारल्याचे जे काचरे असतात ते चांगले तळसून घेतले. आता ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण या भाजी फोडणी देऊया. आता या ज्या भांडं असतं त्याच्यातच मी आणखी थोडंसं तेल घातलंय. आता तेल तापला की त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी राई, जिरा, 1 चिमूटभर हिंग आणि कांदो. आणि कांदो चांगलं परतून घ्यायचं. आता कांदो थोडंसं गोल्डन झालो की त्याच्यात आल्या लसूणची पेस्ट घालायची. मग त्याच्यात घालायचो टोमॅटो. आता आपण याच्यात मसाले घालून घेऊया. तर मसाल्यामध्ये पहिल्यांदा आपण घालूया हळद, 2 चमचे मालवणी मसाले, धना जिऱ्याची पावडर आणि मीठ. मीठ थोडा कमी घालायचा कारण आपण पहिल्यांदा कारल्यांचा थोडासा मीठ लावला. आणि चांगला मिश्रण परतून घेऊ. जरासं पाण्याचा हुक्क मारायचो आणि झाकण ठेवून थोडं शिजूक द्यायचं. आता 5 मिनिटं झाली. आता आपण ह्या झाकण उघडून बघूया. आता हे टोमॅटो पण एकदम नरम झालो आणि कांदा टोमॅटो मसाल्याबरोबर चांगलं भाजलं गेलं. आता ह्याच्यामध्ये आपण हे तळलेले कारल्याचे काचरे घालायचे आणि ते ह्या मसाल्याबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा थोडासा पाण्याचा हक्क मारायचा त्याच्यावर आणि झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवायचं. आता आपण बघूया उघडून. आता ही भाजी कांद्या आणि टोमॅटोच्या ह्याच्याबरोबर काचरे छान मिक्स झाले. आता ही तयार झाली. आता आपण याच्यात घालूया थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करून ही भाजी आपण एका भांड्यात काढून घेऊ. अशी ही कारल्याच्या काचऱ्यांची भाजी आता तयार झाली. अजिबात कडू लागणार नाही. अशी भाजी तुम्ही करून बघा. 1 चपाती खात असतात किंवा भाकरी खात असतात तर 2 भाकरी खाताला आणि अशा प्रकारची भाजी डब्यात पण तुम्ही नेऊ शकतात. ही रेसिपी जर आवडली असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.